नेपाळमध्ये राहणाऱ्या 2 मुली नोकरीच्या शोधार्थात भारतात आल्या आणि भारताच्या राजधानीमध्ये त्या नोकरी शोधू लागल्या, पण त्यांना कुठेच नोकरी मिळाली नाही आणि त्या खूप दुःखी होत्या। त्यांच्याजवळ जो पैसा होता तो सुद्धा आता संपला होता, त्यामुळे त्या खूप दुःखी होत्या। आणि आता जर आपण घरी जाणार नाही, म्हणजे नेपाळला जाणार नाही, तर आपल्याला इथे उपाशी राहण्याची वेळ येईल असं त्यांना वाटलं। आणि त्या दोघी पण परत निघण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचतात। तिथे त्या रडत असतात, दुःखी असतात। तिथे त्यांना निर्मला नावाची एक मुलगी भेटते आणि ती पण नेपाळी असते आणि ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्याशी बोलते, विचारते त्यांना की तुम्ही का रडत आहात? तर त्या मुली म्हणतात की आम्ही नोकरीच्या शोधार्थात इथे आलो भारतात, पण आम्हाला इथेही नोकरी मिळत नाही आहे आणि आता आम्हाला परत नेपाळला जायचं आहे। आमच्याकडे काहीच पैसा नाही आहे आणि म्हणून आम्हाला जावं लागते आहे। तर ती मुलगी म्हणते, तिचं नाव निर्मला असते, ती म्हणते की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास केलात तर मी तुम्हाला नोकरी पण देऊ शकते, तुम्हाला राहण्या खाण्याचा तुमचा बंदोबस्त पण करू शकते आणि फिरण्यासाठी तुम्हाला गाडी पण देऊ शकते आणि सॅलरी 1.5 लाख रुपये मी तुम्हाला देईल। तर त्या मुली तयार होतात, कारण त्या निर्मलाने त्यांना विश्वासात घेतलं होतं आणि त्यांनाही असं वाटलं की ही आपल्या देशाची आहे, आपल्यासोबत ही चांगलंच करेल, वाईट तर करणार नाही। म्हणून त्या दोघी मुली तिच्यावरती विश्वास करतात आणि तिच्या मागे मागे जातात। त्यांचं छान सुरू असते, त्यांना 1.5 लाख रुपये सॅलरी असते। तिने जे जे म्हटलं होतं ते सगळं ती पूर्ण करीत होती आणि एकंदरीत त्यांचं सगळं चांगलं चाललं होतं। त्या मुली स्वतःही कमवत होत्या आणि ज्यांच्यासाठी कमवून देत होते त्यांना पण 100 करोडचा यांनी फायदा करून दिला होता आणि सुख शांती पैसा ऐशो आराम सगळं त्यांच्याकडे होतं। पण एके दिवशी त्या पकडल्या गेल्या। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची घटना ही उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद या ठिकाणची आहे। इथे एक सरकारी शिक्षिका असते, ती सरकारी टीचर असते आणि ती विधवा असते। तिचा पती हा मरण पावलेला असतो आणि ती विधवा असते। तर तिच्या आजूबाजूचे सगळे लोक तिला म्हणतात की तुझं काही फारसं वय आहे नाही, तर तू का नाही आपल्यासाठी दुसरा जोडीदार बघत। तिला या गोष्टीचं थोडं वाईटही वाटायचं, पण आणि ती दुर्लक्ष पण करायची। पण जेव्हा तिच्या शाळेतला स्टाफ म्हणायचा की मॅम तुम्ही आपल्यासाठी का जोडीदार बघत नाही, असं आयुष्य तुम्ही कसं एकाकी काढणार आहात, कोणीतरी सोबत असायलाच हवं। मग आता ती पण थोडं विचार करायला लागली आणि तिने आपलं मेट्रोमोनियल साईडला जाऊन तिने आपलं रजिस्ट्रेशन केलं आणि काही तासांमध्येच तिला तिच्या व्हॉट्सॲपवरती एक मेसेज येतो आणि तो सांगतो की मी आरव सिंग आहो आणि माझा जन्म तर भारताचाच आहे, पण मी अमेरिकेमध्ये माझं शिक्षण आणि माझं संगोपन तिथे झालेलं आहे आणि मी MBBS डॉक्टर आहो। माझं एकंदरीत सगळं व्यवस्थित आहे, पण मला आता लग्न करायचं आहे आणि भारतात सेटल व्हायचं आहे। तुमचा प्रोफाईल मी पाहिला आणि मला तो आवडला आणि तुम्ही पण मला आवडलात, म्हणून मी तुम्हाला कॉल करतो आहे, मेसेज करतो आहे, असं तो बोलतो। ती शिक्षिका खुश होते आणि तो म्हणतो की मी तुमच्यासोबत बोलू शकतो का? तर ती म्हणाली ठीक आहे आणि यांचं बोलणं सुरू होते। ह्यांचं बोलणं असंच सुरू असते। 2-4 दिवस असे निघून जातात आणि त्या शिक्षिकेला एक फोन येतो आणि ते म्हणतात की मी इंदिरा गांधी
एअरपोर्टवरून बोलतो आहे, तर तुमच्यासाठी एक पार्सल आलेलं आहे. तर ती शिक्षिका म्हणते, माझ्यासाठी कोण पार्सल पाठवणार आहे? माझं नसेल, कोणा दुसऱ्यांचं असेल तर तुम्ही बघा, माझं नाही आहे ते. परत थोड्यानंतर फोन येतो आणि समोरचा व्यक्ती म्हणतो की मॅम, पार्सल तुमच्याच नावाचं आहे आणि कोणी आरव सिंग यांनी पाठवलेलं आहे, तर बघा ते तुमचं आहे का. मग तो फोन ठेवून देतो आणि मग ही आरव सिंगला मेसेज करते आणि म्हणते की तू माझ्यासाठी काही पाठवलेलं आहे का. तर तो फक्त स्माईल करणारा इमोजी पाठवून देतो. तर तिला असं वाटते की हा त्यानेच पाठवलेला असेल आणि ती खूप खुश होते, खूप अशी गदगद होते ती, कारण तिला असं वाटते की माझ्यासाठी पार्सल पाठवलेलं आहे, आमच्या रिलेशनशिपला जास्त दिवस पण झालेला नाही आहे, तरी तो मला गिफ्ट पाठवतो आहे आणि ती खूप खुश असते. थोड्यानंतर परत फोन येतो आणि ती व्यक्ती म्हणते की आम्ही मशीनने पाहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 50 लाखाचं सोनं आहे, म्हणजे एकंदरीत 50 लाखाचं ती वस्तू आहे, ज्याच्यामध्ये गोल्ड आहे, डायमंड रिंग आहे आणि करन्सी आहे. ह्या पार्सलमध्ये 50 लाखाच्या वस्तू आहेत, तर तुम्ही ह्या सोडून घ्या. तर ती मॅम म्हणाली की त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. तर ती म्हणाली की तुम्ही 30,000 रुपये फॉर्मॅलिटीज करण्यासाठी देऊन द्या आणि मग तुम्हाला ते पार्सल परत मिळेल. तर आता मॅम म्हणाली, म्हणजे ती शिक्षिका म्हणाली की का बरं मी 30,000 द्यायचं, तिथे ज्या वस्तू आहे तिथूनच तुम्ही पैसे घेऊन घ्या, तिथे अमेरिकन करन्सी आहे, तर त्या करन्सीतनं तुम्ही तुमचे 30,000 मायनस करा, घेऊन घ्या आणि ते पार्सल मला तुम्ही पाठवून द्या. तर ती समोरची व्यक्ती म्हणते की नाही, आम्ही असं नाही करू शकत. आणि ती म्हणते की बघा, जर तुम्हाला सोडवायचं असेल तर सोडवा, नाही तर आम्ही हे पार्सल परत अमेरिकेला पाठवू शकतो. तर ती मॅडम म्हणाली की ठीक आहे, मला थोडा विचार करायला वेळ द्या. आणि ती विचार करते आणि तिला असं वाटते की 50 लाखाच्या वस्तू आहेत तिथे आणि मला तर फक्त 30,000 रुपये द्यायचे आहेत, तर का नाही मी ते 30,000 देऊन द्यायला पाहिजे. कारण 50,000 आणि 30,000 याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि 30,000 म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, ते मी देऊ शकते असं तिला वाटते. आणि ती होकार भरते आणि 30,000 ती ट्रान्सफर करून देते आणि खुश असते. आणि तिला असं वाटते की आता आपलं पार्सल येणारच आहे. पण त्याआधीच तिला कस्टम ऑफिसरचा फोन येतो. ती लेडी असते, ती खूप ओरडून तिच्यावरती बोलते की तुला जे पार्सल आलेलं आहे ते माहिती आहे का कसं आहे ते तर देशद्रोही गतिविधींमध्ये लिप्त झालेलं ते पार्सल आहे आणि ह्याच्यातनं तुला अरेस्ट करण्यात येईल आणि तू आयुष्यभर कोठडीमध्ये राहशील. कोण आहे तुझ्या घरामध्ये, किती लोक आहेत आणि तू काय करतेस, असं ती लेडी ओरडून हिला म्हणते. आता ही शिक्षिका घाबरून जाते आणि तिला असं वाटते की मी कुठल्या भानगडीत पडायला नको, माझी नोकरी जाईल तर माझं कसं होईल आणि ते पार्सल काय आहे हे तिला माहीतच नसते. पण ती हे म्हणते की ते माझं नाही आहे आणि मला ते नको आहे, ते तुम्हाला काय करायचं असेल ते करा, तुम्ही पाठवून द्या, मला नको आहे, ते माझं नाही आहे. पण ती लेडी म्हणते की नाही, तू रिसीव्ह केलेलं आहे ते, तर आता ते तुझ्याच नावाचं आहे, त्यातून तुला अरेस्ट करण्यात येईल. तर ती लेडी घाबरून जाते. मग ती म्हणते की मला काय करावं लागेल. तर ती जी कस्टम ऑफिसर असते ती म्हणते की तू काही पैसे परत पाठवण्यासाठी आम्हाला पाठव, काही फॉर्मॅलिटीज करायची आहे, त्याच्यासाठी पैसे लागतील आणि ते तू पाठव. तर ती शिक्षिका तर आधीच घाबरलेली असते. तर ती म्हणते की ठीक आहे, कुठे पाठवायचे आहेत. तर ती म्हणते की या अकाउंटमध्ये पाठवायचं आहे, तर तू पाठवून दे. मग कधी 20,000, कधी 50,000, कधी 1,00,000 असं रक्कम ती ऑफिसर तिच्याकडनं घेऊन घेते आणि या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमध्ये, अशा कितीतरी अकाउंटमध्ये ती पैसा ट्रान्सफर करते आणि जवळपास ती 94,78,000 रुपये ती आतापर्यंत ट्रान्सफर करून देते. आता तिच्याजवळ काहीच पैसे नसतात. आता याच्यात
भरीसभर म्हणजे तो जो आरव सिंग असते तो सुद्धा आता हिला फोन करतो आणि म्हणतो की तुझ्या काही फोटोज माझ्याजवळ आहेत आणि त्या मी सोशल मीडियावरती अपलोड करील आणि तुझी जी राहिली सायली जी इज्जत आहे, जो मान सन्मान आहे, तो सुद्धा मातीत मिळून जाईल, म्हणून तू सुद्धा मला आता पैसे दे. आता ती शिक्षिका खूपच घाबरलेली असते आणि आता तिच्याजवळ पैसेच नसतात तर ती कुठून देणार आहे. म्हणून ती आपल्या जवळच्या लोकांना सांगते की माझ्यासोबत असं असं होत आहे आणि मला ब्लॅकमेल करण्यात येत आहे. तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या जवळच्या लोकांना सांगितला. तर ते म्हणाले की तू काही काळजी करू नको आणि जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन तू रिपोर्ट कर. ती तसंच करते. ती जाते आणि रिपोर्ट करते. पण पोलीसवाले म्हणतात की सायबर क्राईममध्ये जाऊन तुम्ही रिपोर्ट करा, तुम्हाला जास्त लवकर मदत मिळेल असं ते सांगतात. सायबर क्राईमवाल्यांनी आता तत्परता दाखवली आणि त्यांनी म्हटलं की आरव सिंगचा नंबर तुम्ही द्या. मग शिक्षिका आरव सिंगचा नंबर त्यांना देते. ते लगेचच CDR काढतात आणि त्याचं लोकेशन बघतात आणि त्याला शोधून घेतात. जी महिला होती जिने कस्टम ऑफिसर म्हणून फोन केला होता ती लगेचच सापडल्या गेली आणि ती सापडली. त्याच्यानंतर त्या दोन्ही नेपाळी मुली सापडल्या गेल्या आणि तो जो आरव सिंग होता तो सुद्धा सापडला. सगळेच सापडले. आता सगळेच पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि तो जो आरव सिंग असतो तो नायजेरियन माणूस असतो आणि त्याचं हेच काम असते, ठगी करण्याचंच काम असते. आणि तो मॅरेज ब्युरोमधून अशा ज्या श्रीमंत स्त्रिया आहेत, ज्या एकट्या आहेत, ज्यांना कोणाची तरी गरज आहे, अशा स्त्रियांना तो हेरायचा आणि त्यांना लग्नाचं प्रपोजल पाठवायचा आणि मी खूप चांगला असं दाखवून तो त्यांना अडकवून घ्यायचा. अशा त्याने 18 राज्याच्या मुलींना अडकवलं होतं आणि त्यांच्याकडनं जवळपास त्याने 100 करोड रुपये मिळवले होते आणि तो हे पैसे आपल्या नायजेरियाला पाठवायचा. तिथे त्याने बंगला बांधलेला, त्याने गाड्या घेतलेल्या. त्याचं लाईफस्टाईल खूप चांगलं होतं कारण तो लोकांना फसवायचा. त्यामुळे पैशाची त्याच्याकडे कमी नव्हती आणि त्याला असं वाटत होतं की मला कधीच कोणी पकडणार नाही आणि माझं हे काम कदाचित असंच चालत राहील असं त्याला वाटलं आणि तो खूप निश्चिंत होता. पण कधी ना कधी तर पापाचा जो घडा असतो तो भरल्याच जातो. तो सापडला आणि आज तो पोलिसांच्या तावडीमध्ये आहे. त्या शिक्षिकेने जर हिंमत दाखवली नसती आणि तिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नसता तर आज ती पण रस्त्यावर आली असती आणि अशा कितीतरी मुलींना तिने रस्त्यावर येण्याचं थांबवलेलं आहे. त्या शिक्षिकेने हिंमत दाखवली म्हणून आज कितीतरी मुलींचं आयुष्य वाचलं. त्या शिक्षिकेचे 16 लाख रुपयेच आतापर्यंत परत मिळालेले आहेत. अजून पूर्ण पैसे मिळालेले नाही आहेत. त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत नाही आहेत आणि तो परत देईल तर पण त्याला वेळ लागेल. किती वेळ लागेल हे माहिती नाही. म्हणून प्रोसेस सुरू आहे आणि शिक्षिकेला किती पैसे मिळतील हे माहिती नाही. त्या शिक्षिकेमुळे कितीतरी स्त्रिया वाचलेल्या आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.